नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच MPSC ग्रुप बी तर्फे कंबाईनची जी परीक्षा झालेली होती, सो तिचा फायनल कट ऑफ लागलेला आहे, जे की आपण पाहत आहात स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचा. तर आपण एक मुद्द्यावर माहिती म्हणजे घेणार आहोत, जे की तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला बघा पाहायला मिळेल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन. सो नक्की ही म्हणजे काय आहे एलिजिबल फॉर रिकमेंडेशन. सो MPSC तर्फे आता हे विद्यार्थी निवड झालेले आहेत. 279 280 पोस्ट आहेत. यामार्फत हे विद्यार्थी STI या पदासाठी निवड झालेले आहेत. तर यांची आता थेट जे आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचं जे डिपार्टमेंट आहे वित्त विभागाचं, तर त्यांच्याकडे यांची यादी पाठवली जाईल. नंतर पाठवल्यानंतर त्यांची मूळ कागदपत्र तपासली जाईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. नंतर कास्ट व्हॅलिडिटी जे डॉक्युमेंट असतील जे मूळ, तर ते तपासले जातील. बाकी पोलीस व्हेरिफिकेशन केले जाईल यांच्यावर, म्हणजे बरोबर ते चेक केलं जाईल पोलीस व्हेरिफिकेशन काही गुन्हा वगैरे आहे किंवा नाही. सो हे आहे रिकमेंडेशन म्हणजे. तर हे पूर्ण विद्यार्थी लागलेले आहेत, म्हणजे यांची निवड झालेली आहे. बाकी जर यामधील काही वैद्यकीयमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये काही एलिजिबल नसतील तर हे बाद पण होऊ शकतात. सो हे असं आहे. बाकी प्रोव्हिजनल लिस्ट नंतर फायनल लिस्ट लवकरच येईलच यांचीच, जर डॉक्युमेंट वगैरे बरोबर असतील तर रिकमेंडेशनचं हे आहे बघा. सो हेच होतं. अजून कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. बाकी कट ऑफ पाहायचा म्हटला तर बघा, एकूण हे आहे कट ऑफ जे तुमच्यासमोर आहे. कट ऑफ किती लागलेला आहे काय नाही, रिकमेंडेशन कट ऑफ. मेन एक्झामिनेशन STIची जी झालेली होती तर त्याचा आहे. खूप जास्त कट ऑफ लागलेला आहे त्या मानाने. सो हेच होती माहिती. बाकी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही माहिती असेल. बाकी मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण तपासणी झाल्यानंतर नियुक्तीचे आदेश किंवा ट्रेनिंग उमेदवाराला पाठवले जाईल पोस्टिंगद्वारे किंवा असे पण ईमेलद्वारे. अँड संबंधित विभाग त्यांना नक्कीच माहिती वगैरे पाठवेल. सो हे असतं बघा विद्यार्थी मित्रांनो रिकमेंडेशनचा अर्थ. तर कारण MPSC फक्त परीक्षा घेते, कारण त्यांच्याकडे पदे रिक्त आल्यानंतर ते जाहिरात काढतात, नंतर परीक्षा घेतात आणि ते संबंधित विभागाकडे पाठवतात, जसे STI ASO जे मंत्रालयीन विभाग आहेत त्यांच्याकडे. सो तिकडूनच एकदम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जाते. तर ही होती माहिती. आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.